माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती आहे, चला बट्टीचा माळ, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चला आता होणारा सामना असेल, एका बाजूला असतील शेखाडी तर दुसऱ्या बाजूला असतील चिखलप. या दोन्ही संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातील ही लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. अर्थात जय गणेश स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण घर बसल्या सुद्धा या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण या ठिकाणी पाहू शकत आहोत. आणि पुन्हा एकदा हॅलो हॅलो चला, या ठिकाणी थोडीशी चुकीची दुरुस्ती या ठिकाणी करत आहे. RNP स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण हे सामने आपण थेट घर बसले सुद्धा आपण पाहत आहोत. आणि माझ्यासोबत गुणलेखन करतील भरटकुल गावातील एक क्रिकेट क्षेत्रातील एक मोठं नाव, एक अर्थात चांगले समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रोमेश वाघे सर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. नक्कीच म्हटलं होतं, प्रथमतःच एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिला गोलंदाज राज, शेकाडी संघाकडून राज गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अलंकार आहे. पहिला चेंडू स्क्वेअर टाकलाय, वाईड बॉल, एक धाव मिळेल. नक्कीच असं म्हणतात, आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. तुम्ही राज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, किती धाव मिळतील. आणि डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करून गेलाय, 2 धावा या ठिकाणी मिळतील. पंच राकेश पवार या ठिकाणी आहेत. एक चांगले पंच आपल्याला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतात. नक्कीच एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहतोय. 2026 मधली एक चांगली लीग आपल्याला पाहायला मिळते. शेकाडी संघाकडून आणि काय घडलंय, ज्या ठिकाणी 2 धावा होते त्या ठिकाणी मात्र चौकार दिलाय. पहिल्या क्षेत्ररक्षकाला काही चेंडू आडला नाही, दुसऱ्यालाही आडला नाही, आणि तिसऱ्याने मात्र शेवटचा चौकार सोडला. आणि 4 धावा मात्र फलंदाजी करणाऱ्या अलंकारला मिळाली. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. आणि काय घडलंय, झेल सोडलाय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये रोमेश सर आपण मैदानावरती पाहत असाल तर सलग प्रत्येक संघामध्येच झेल हा वारंवार सोडला जातोय. असं म्हटलं जातं, कॅचेस विन द मॅचेस. आपण जर झेल योग्य रीतीने टिपू शकलात तर आपण सामना सुद्धा चांगल्या रीतीने जिंकू शकाल. आणि शेकाडी विपक्ष चिखलप असा रंगतदार सामना आपल्याला मैदानावरती. 4 चेंडू आणि 9 धावा, 4 चेंडू आणि 9 धावा. आणि पुन्हा एकदा किती धाव मिळतील, क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चेंडू फील्ड केलाय, 2 धावांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 5 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र डबल फिगर मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचली. शेवटचा चेंडू आणि पंचांचा अंतिम निर्णय काय येतोय. राकेश सर, आपल्याला विनंती आहे की आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 1 धाव या ठिकाणी मिळेल. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपले. पहिल्या सत्रातील पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धाव संख्या झाली ती म्हणजे 12 धावा. आणि नक्कीच शेखाडी या संघाकडून दुसरा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय, आतिश. आणि
आणि आता मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये गेलंय. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे एक धाव नक्कीच मिळेल. ओम साईराम संघ आपण या ठिकाणी असाल श्रीवर्धन तर आपण कृपया व्यासपीठाकडे यायचंय. ओम साईराम श्रीवर्धन, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कृपया त्वरित व्यासपीठाकडे यायचंय. आणि आतिश मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आणि ओहो काय घडलंय, फलंदाज झालाय धावबाद. नक्कीच क्रिकेटच्या भाषेमध्ये रनआउटला आत्महत्या सुद्धा म्हटली जाते आणि फलंदाजांनी या ठिकाणी चला ओम साईराम श्रीवर्धन आपण ज्या ठिकाणी कुठे असाल तर आपण कृपया करून व्यासपीठाकडे यायचंय. आयोजकांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी पुकार करण्यात येत आहे. आता मात्र रित्या जर्सी नंबर 16 आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. हो हो चला ओम साईराम श्रीवर्धन, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचंय. आयोजकांच्या वतीने वारंवार आपल्याला या ठिकाणी पुकार करण्यात येत आहे. चला चिचोंडे विपक्ष भट्टीचा माल या दोन्ही संघांमध्ये पुढील सामना हा खेळवण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. दरम्यान आतिश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. अलंकारसाठी ब्लॉक होलचा चेंडू, यॉर्कर आणि ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. नक्कीच एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पहिल्या सत्रातील शेवटचे 2 चेंडू बाकी आणि सुरेख चेंडू आणि एक धाव पुन्हा एकदा मिळेल. 5 चेंडू आणि 19 धावा. लास्ट बॉल 20 धावांवरती या ठिकाणी पहिले सत्र या ठिकाणी थांबतंय. नक्कीच 22 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. 21 चेंडूंचा खेळ येत्या अंतिम सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात श्री सुवर्ण गणेश दिवेकर संघाचा दर्शन. आणि 21 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. 12 चेंडू मध्ये 21 धावा या ठिकाणी करायच्या आहेत, त्या म्हणजे चिखलप या संघाला. चला ओम साईराम श्रीवर्धन, हॅलो हॅलो. चला चिचोंडे विपक्ष भट्टीचा माल आपण कृपया नाणेफेकीचा कॉल करून घेण्यासाठी यायचंय. चिचोंडे विपक्ष भट्टीचा माल या दोन्ही संघांच्या दरम्यान आज सामना होईल याची नोंद घ्यायची.
हॅलो हॅलो. चला, ओम साईराम श्रीवर्धन आपल्याला या ठिकाणी वारंवार पुकार करत आहे की आपण कृपया करून टॉससाठी यायचंय. दरम्यानच्या काळामध्ये पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. शेकाडी विपक्ष चिखलप असा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 21 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. शेकाडी संघाकडून 2 फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला राज आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आदिनाथ आदी. आणि चिखलप संघाकडून पहिला गोलंदाज आपल्याला मैदानावरती गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. हॅलो 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 हॅलो. चला, 12 चेंडू आणि 21 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण सामन्याला लवकरात लवकर त्वरित सुरुवात करायची आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राज तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आधी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चला, बॉलर नेम सांगायचं आहे. बॉलर नेम ओमकार. चला, 12 चेंडू आणि 21 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने 21 धावांचं या ठिकाणी आव्हान पूर्ण करतील की चिखलप हा संघ शेकाडी या संघाला 21 धावा करण्यापासून रोकेल. काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहावं लागेल. पहिला गोलंदाज ओमकार. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नो घोषित केलाय. नक्कीच नो घोषित केलाय. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धाव्यांच्या मदतीने 0 चेंडू आणि 1 धावा मैदानावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र चला, 12 चेंडू आणि 20 धावा आवश्यकता आहे. आणि आता मात्र बॅटची कडा घेतली. झेल टिपण्याची संधी होती अलंकार यांना, परंतु झेल सोडलाय. नक्कीच झेल सोडलाय की मॅच सोडली हे सुद्धा काही वेळात कळेल. आता मात्र 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. दोन धावा या ठिकाणी. हॅलो हॅलो. 2 धावा या ठिकाणी. आता मात्र उंच डोलावलाय. किती धावा मिळतील. आता मात्र झेल टिपला आणि फलंदाज बाद. फलंदाज तंबूत परतताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच धावसंख्या थोडीशी कमी आहे, परंतु समोरील गोलंदाज सुद्धा तेवढेच नामांकित आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच चिखलप या संघाकडून सुद्धा चुरशीची या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला मंथन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मंथनला चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठे प्रहार आणि चेंडू सीमारेषा पार या ठिकाणी पाठवावा लागेल. आणि दरम्यानच्या काळामध्ये ओमकार यांचा पुढील चेंडू आपल्याला गोलंदाजी मार्गवरती. हो हो, काय सूर्य, काय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी लेग चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाने तो चेंडू अडवला. आता मात्र हळूहळू हाताने खेळून काढला आणि यष्टीरक्षकाच्या पाठीमागे 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावफलकावरतील धावा जर आपण पाहू शकाल तर 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावा. पाच चेंडू आणि 5 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हाही चेंडू निर्धाव. अर्थात 5 धावा या ठिकाणी
झालेले आहेत. अजूनही मला वाटते 16 धावांची आवश्यकता आहे. आणि नवीन गोलंदाज अलंकार, मला वाटतं अलंकार नवीन गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी. 6 चेंडूमध्ये 16 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. नक्कीच राज आणि मंथन ही जोडी मैदानावरती आहे. मोठे प्रहार करावे लागतील. 16 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. आणि चेंडू टोल आणि 3 धावा. काय सुंदर, काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 3 धावांच्या मदतीने आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 13 धावा. चला भट्टीचा माळ चिचोंडे विपक्ष. चला भट्टीचा माल विपक्ष चिचोंडे. आपण या ठिकाणी पुढील सामना खेळण्यासाठी आपण सज्ज राहायचं. आणि फलंदाज बाद मंथन या ठिकाणी बॅक टू दी डगआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मंथनवरती थोडीशी अपेक्षा होती की मोठे प्रहार करतील, परंतु संघाची अपेक्षा आता मात्र थोडीशी निराश करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय भूषण, जर्सी नंबर 45 अर्थात रोहित शर्माचा हा जर्सी क्रमांक. आणि चेंडू हवेत, चेंडू हवेत, अलंकार आहेत आणि झेल मात्र या ठिकाणी सोडलाय. अगदी सहज असा झेल टिपायचा होता, परंतु झेल टिपला नाही आणि 1 धाव मात्र समोरच्या संघाला दिलेली आहे. आता मात्र राज स्ट्रायकिंग एंडला संघाची संपूर्ण जबाबदारी अंगावरती घेताना राज मैदानात पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा राजला या ठिकाणी बीट केलंय. दोन चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 षटकार. आणि या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावा. स्ट्रायकिंग एंडला राज. अलंकार काय करेल, एखादा नो देईल का शेकाडी संघाला. आणि चिखलप हा संघ या ठिकाणी विजय झालाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेमध्ये आपण आपलं बहुमूल्य आपण सहभाग आपण नोंदवलात. चला या पुढील होणारा सामना असेल चिचोंडे विपक्ष भट्टीचा माल. या दोन्ही संघांच्या दरम्यान हा सामना असेल. चला चिचोंडे, आपल्याला विनंती की आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचंय. हॅलो, चला चिखलप संघाचं रोशन, आपण या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहात. आपल्याला विनंती आहे की आपण आपलं या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचंय. चिखलप संघाचं रोशन, आपण मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी खिताब या ठिकाणी घेऊन जायचंय. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय.